नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जाणार आहे ते म्हणजेच मोठे देवाला. तर ब्लॉग शेवट पर्यंत बघा. तर बाकी मित्र पुढे गेलेले आहेत, तुम्हाला नक्की दाखवतो. चला मित्रांनो, आता थेट आपण मोठे देवाला जाऊ. फायनली मित्रांनो, आपण मोठे देवाला पोहोचलोय आणि गर्दी बघू शकतात किती आहे. तर आता आपल्याला नेमकी जे झेंडा दिसतोय ना, तिथं जायचं आहे. आणि इकडे कोंबडा धानवून त्याच्यानंतर आपण जाणार आहे. नारळ घ्यायला जाऊ राहिलोय आणि नारळ कितीला आहे बघू. नारळ कितीला आहे? नारळ कितीला आहे? 50 द्या ना. किती घ्यायला? तर आता आपण नारळ घेतलेला आहे आणि आता थेट आपण दर्शनाला जाऊ राहिलोय. कुठं आहेत ते? आहेत कुठं? तर आता आपण दुसऱ्या ठिकाणी दर्शन करायला येईल आहे. गर्दी भरपूर आहे. पण नाही लागत ना. तर मित्रांनो, आता आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण जिकडं स्वयंपाक बनवणार आहे तिकडे जाणार आहोत. तर भरपूर लोक येतात मित्रांनो
बाकीच्यांचं जेवण उरकलेलं आहे आणि आपलं बाकी आहे, कारण की आपल्याला सकाळीच टाइम होऊन गेला होता म्हणून. तर आता आपण पोहोचलोय आणि फाट्या गोळा करण्यासाठी आपण जाऊ राहिलोय आणि पुढे भरपूर लोक पण आहेत आणि मागे ते 3-4 जण आहेत आणि हे 2 जण. तर मित्रांनो इकडे बघू शकतात फाट्या तोडून राहिले, पण एक पण तुटू नाही राहिली, पण तुटली. आणि एवढी मेहनत करून एवढा लाकूड भेटला. तर फाटे नाही मिळू राहिले म्हणून आता डायरेक्ट दगड टाकून तोडू राहिलोय, कारण की कुऱ्हाड आपल्याकडनं आहे आणि तरी सुद्धा नाही. एवढं कठीण आहे ते, सांगूच नाही शकत. इकडून टाक म्हणे. आणि आता काही तुटतंय का नाही बघू. आणि तो दमून गेला. तर मित्रांनो फाट्या एवढ्याशा गोळा करून फक्त आणले आहेत, कारण की आपल्याला भेटल्याच नाही. जर तुम्ही येणार असाल तर फाट्या घरी येऊनच घेऊन या, नाही तर फजिती आपल्यासारखी होते. आणि एवढ्याच्यात भात आणि भाजी शिजते का नाही बघू, नाही तर डबल जावं लागेल. आणि आता आपण काय काम कर राहिलोय बघा, कोथिंबीर. आणि तिकडे मनोजचा चिकन कापायचं काम चालू आहे आणि इकडे भात वगैरे झालेला आहे. तसेच बाकीचे मित्र दर्शनाला गेलेले आहेत. आणि इकडे आता चिकन टाकायचं काम चालू आहे. आणि कमेंट मध्ये नक्कीच सांगा कसं झालंय ते. आणि इकडे सुक्का काढून घेऊ राहिले आणि बबलू काका कसा झालाय इकडे. आणि इकडे योगेश मस्त 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 तुमचा. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.